आत्ताचं जर प्रकरण आपण वैष्णवीचं बघितलं तर जसं आपण सगळेच जण म्हणतायत आणि ते काही नाकारण्यासारखं नाहीच आहे. हुंडा मागणं, हुंडा घेणं, हुंडा देणं ह्या तिन्ही गोष्टी गुन्हा आहे आणि वर्षोनवर्ष हा गुन्हा आहे हे आपल्याला माहिती आहे कारण का हुंडा विरोधातला कायदा जो आहे तो 1961 सालचा आहे. आज आपण 2025 साली हे सगळं बोलतो आहोत. आणि तरीही हुंडा मागितला जातोय, हुंडा दिला जातोय, हुंडा घेतला जातोय आणि बघत राहणारी लोक पण त्याच्याबद्दल काही करत नाहीये. त्यामुळे आपल्या समाजाची मानसिकता काय आहे? आपण एकंदरीतच गुन्हेगारीकरण काही बाबतीत नॉर्मलाइज केली आहे का? हा, विशेषतः लग्न संस्थेच्या बाबतीत. मग ते हुंडा घेणं देणं असण्याची प्रथा असेल किंवा मग बालविवाह असेल तिथे पण आपण सगळे गप्प बसतो आणि आपण काही ऑब्जेक्शन घेत नाही. तर हे जे नॉर्मलाइज करण्याची जी एकंदरीत आपल्याला सवय झालेली आहे तर त्याच्यामुळे वैष्णवी सारख्या केसेस होत आहेत.